साधारणतः 11-12 रुपये किलो खर्चच येतोय आज. जागेवरचा 11-12 रुपये किलो खर्च आहे. त्याच्यामुळे काहीच नाही. काही शिल्लक शेतकरी राहणार काहीच नाही ना. हे असं समजायचं का फुकटच देऊ राहिलो बस 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 आपण पिक. मग खरं आहे हे, कडू आहे पण सत्य आहे. सगळी फुकटच आहे डायरेक्ट. बंद होती फक्त शेतकरी चालू आता बरोबर सरकारला नाही येत. ते म्हणते आता काही युद्धामुळे भाव पण मग युद्धाच्या आधी 1 महिना, आता मी व्हिडिओ काढतो ना, युद्धाच्या आधी 1 महिना आधी मी पाहिलंय मार्केट डाऊन होतं लाल कांद्याचं. मग तेव्हा युद्ध चालू होतं का ते मला कळत नाही नेमकं. युद्ध तर नंतर चालू झालं. शेतकऱ्यापाशीच सगळं आहे. जय हरी शेतकरी बंधूंनो, मी धनु भगोरे आपल्या चॅनलवरती स्वागत करतो. तर आज तारीख आहे 28 मार्च 2026. आपण आलोय पिंपळाव कांदा मार्केटला सकाळच्या लिलावामध्ये कांद्याचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी. तर मित्रांनो, आज आवक 500 ते 600 नागांमध्ये होती. आवक आज कमी होती आणि बाजारभावात आपल्याला थोडाफार सुधार बघायला मिळाला आहे. तर जाऊन बघू कितने सुधार झालेला आहे, काय झालेलं आहे नेमकं, आणि कोणत्या क्वालिटीला काय बाजारभाव मिळतोय संपूर्ण दाखवलेलं आहे. कमीत कमी जास्तीत जास्त आणि सरासरी सर्वसाधारण काय बाजारभाव निघत आहेत हे संपूर्ण आपल्याला दाखवलेलं आहे. त्यासाठी व्हिडिओला पूर्ण बघा जेणेकरून आपल्याला संपूर्ण बाजारभाव समजतील. धन्यवाद. आणि मित्रांनो, आज आपण पिकअपचे पण आणि ट्रॅक्टरचे पण दोन्ही पण लिलाव दाखवलेले आहे. तुम्हाला पहिल्यांदा आपल्याला पिकअपचे लिलाव बघायला मिळतील व्हिडिओच्या शेवटी, तुम्हाला ट्रॅक्टरमधले लिलाव बघायला मिळतील. त्यासाठी दोन्ही पण लिलाव बघून घ्या, कशात नेमकं काय बाजारभाव मिळतोय हे पण तुम्हाला समजून जाईल. धन्यवाद. उन्हाळा कांदा, कांद्याची क्वालिटी बघू शकतो, अशा प्रकारचा माल आहे. बाबा जय हरी, कुठले? चाचडगावचे का? काय बघायला कांदा आज? 1385. हा 1285 गेला का? 1251. हा 1251 गेला का? बियाणं कोणतं आहे? सांगता नाही. घरगुतीच बियाणं आहे का? यंदा ॲव्हरेज कसं देऊ राहिलं? ॲव्हरेज चांगलं देऊ राहिलं ना? चालेल, धन्यवाद. कांद्याची क्वालिटी बघू शकता, अशा प्रकारचा माल आहे. जारी कुठली? भुसी. आपलं त्या दिवशी बोलणं झालं बरोबर. आज काय व्हावं गेला? आज 1281. 1281. त्या दिवशी काय गेला होता? त्या दिवशी 1175 गेला होता. हा. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी 1300 गेली. हा. तिसऱ्या दिवशी काल हा रामनवमी बंद होतं. हा हा काल शुक्रवारी हा हाच माल 1291 गेला. 1291 गेला होता ना, आज 1281 गेला. एकच माल सगळा, एकच माल, एकच गाडी, एकच शेतकरी, सगळं एकच. पण मग रोज 100-50 इकडे तिकडे. 5-10 रुपये. 5. ती पण गाडी माझीची बघा. हा, ही काय गेली? तो 1155. हा 1155 गेला का? हे बियाणं वेगळं आहे का? नाही, फक्त वावर वेगळं. वावर वेगळं आहे का? अशा प्रकारचा माल आहे. वावरात काय बदल नेमका? आता एकच हे प्लेन वावरात ड्रिप वरले म्हणून आपण बेडवरले, हे बेडवरली आणि हा, हे ऊसात लावलेले. हे ऊसात लावलेली ती. म्हणजे मग बेडवरती क्वालिटीत बदल पडला बा. कलर क्वालिटी बरोबर आहे. कारण की त्याला थोडंफार लिक्विडचं प्रमाण काही केलं असं. मोकळं जास्त असतं. हा हा मोकळं पाणी. हा, हे मोकळं पाणी म्हणजे मातीत भुसभुशीत पाणी राहत, त्याच्यामुळे साईज पण थोडी पटकन होतं. इरिगेशन. हा. हा, चाल बदल पडलाच आहे. चाल, धन्यवाद. हा, जय हरी माऊली. काय बघायला आज? 950 का? लाल कांदा आहे मित्रांनो हा. याची क्वालिटी बघू शकता, अशा प्रकारचा माल आहे. कांदा किती वाक्याहून लाल कांदा? संपत आला ना. कुठले आपण? शिंद बायळ. लागवड किती करली होती लाल कांद्याची? 7-8 बिघे होती का? उन्हाळ्याचं आहे का नाही? 10 पाणी म्हणजे पाण्यामुळे ना, पाण्याचा प्रभाव. चालेल, धन्यवाद. कांद्याची क्वालिटी बघू शकता, अशा प्रकारचा माल आहे. उन्हाळा कांदा बघू काय बाजारभाव निघालेला आहे. माऊली जारी कुठले? निपाड. काय भाव गेला? 1280 रुपये गेला का? बियाणं कोणतं आहे? बियाणं कोणतं आहे? बियाणं नर्सरी म्हणजे ओम गायत्री नर्सरीचं बियाणं आहे. म्हणजे त्यांच्या नावाने येतं, ओम गायत्री नावाने येतं का? बियाण्याचं कसं काम आहे? ॲव्हरेज कसं आहे त्याला? ॲव्हरेज चांगलं दिलं ना. चालेल, धन्यवाद. दाजी नमस्कार. काय आज गोल्टी आणली काय? लालची का? काय भाव गेली? 500 रुपये गेली का? बघू शकता गोल्टी, अशा प्रकारचा माल. औन लाल कांदे किती बाकी राहिले? आज शेवट आहे का? उन्हाळ्याचं लागण करेल की नाही? काढायचे चालू आहे का? किती एकर आहे यंदा? 4-5 एकर आहे का? चालेल, धन्यवाद दादाजी. जय हरी माऊली. काय आवाज केला आज? 1355 रुपये का? कांद्याची साईज बघू शकता, मोठ्या साईज मध्ये कांदा आहे. क्वालिटी एक नंबर. बियाणं कोणतं आहे? जेके कंपनी, म्हणजे कंपनी नाव जेके का? ॲव्हरेज कसं देऊ राहिलं?
यंदा दरवर्षीपेक्षा कमी आहे का? चालेल, धन्यवाद. माऊली ज्वारी काय भाव गेले आज? 1200 गेले का? काल होते का? काल नव्हते का? कांदे अशा प्रकारचा माल आहे. किती दिवस झाले हो कांदा काढून? 2 दिवस म्हणजे ओलाच आहे ना. बाजारभाव कसा वाटतोय? 1200 गेले. हा, म्हणून 1200 गेले, पण बाजारभाव कसा वाटतोय? कमीच आहे बाजारावर, नाही परवडायची सध्या. साधारणतः काय अपेक्षा आहे? का हो? भुशाचे आहे का? चालेल, धन्यवाद. हा. पुढं बघू कांद्याची क्वालिटी अशा प्रकारचा माल आहे. माऊली ज्वारी कुठले? भुसा बेंडाळी काय भाव गेला? 1200 रुपये गेला का? काल होते का? काल काय गेला? 1200 एकच लेवल चालू आहे का सरासरी? बियाणं कोणतं आहे? SKचं आहे का? ॲव्हरेज बरं आहे ना. चालेल, धन्यवाद. हा. माऊली ज्वारी कुठले? भुसाचेच आहे का? काय भाव गेला कांदा? 1250 रुपये गेला का? कांद्याची क्वालिटी बघू शकता अशा प्रकारचे माल. कांदे काढून किती दिवस झाले हो? 10 दिवस झाले का? बियाणं कोणतं आहे? घरचंच आहे का? ॲव्हरेज कधी देऊ राहिली आता? 2-2.5 एकरी 2.5 का बिघ्याला 2.5 बिघ्याला का? चालेल, धन्यवाद. ज्वारी काय भाव गेले आज? 1290 रुपये का? कुठले हो? करंजगाव कुठं? कांद्याची क्वालिटी बघू शकता 1290 रुपये गेलेले आहे. कांदा काढून किती दिवस होईल? 8-10 दिवस झाले ना. वाळलाय बऱ्यापैकी ना. वाळेल थोडा बऱ्यापैकी. रेट पण चांगला मिळतो वाळेला असल्यावर. बियाणं कोणतं आहे? एवढ्यात तर नाही परवडत. बियाणं कोणतं आहे? घरगुतीच आहे का? चालेल, धन्यवाद. कांद्याची क्वालिटी बघू शकता अशा प्रकारचा माल आहे. कलर मध्ये माल आहे. ज्वारी माऊली कुठले? पिंपळनेर काय भाव गेला कांदा आज? 1170 रुपये गेला का? काल होते का? पहिलीच दिवस आहे का? बियाणं कोणतं वापरतो? पंचगंगा. ॲव्हरेज यंदा कसं आहे? हा, चालेल, धन्यवाद. ज्वारी माऊली काय भाव गेले हो? 980 रुपये गेले का? कांद्याची क्वालिटी बघू शकता अशा प्रकारचा माल आहे. 980 रुपये गेलेला आहे. गोल्टी हो फिक्स आहे का? फिक्स भाव आहे का? 300 रुपये गोल्टी आहे. चालेल, धन्यवाद. ट्रॅक्टर मध्ये बघू मोठ्या ट्रॅक्टर मध्ये कांद्याची क्वालिटी बघू शकता अशा प्रकारचा माल आहे. बघू काय बाजारावर निघालेला आहे. माऊली ज्वारी 1252 कुठली? बाजरीचे का? काय शिरसाट गारे का? कांद्याचं बियाणं कोणतं आहे? घरचंच आहे का? ॲव्हरेज कसं आहे यंदा? जेमतेमच आहे ना. चालेल, धन्यवाद. ज्वारी माऊली कुठले? बहादूरचेच का तुम्ही पण? लाल आहे का? काय भाव गेला? 970 रुपये गेला का? मित्रांनो लाल कांदा आहे 970 रुपये मोठ्या ट्रॅक्टर मध्ये. अहो किती बाकी राहिला लाल कांदा? शेवट आहे की? आणि उन्हाळा आहे की नाही? आहे ना. लेट असते यंदा पाण्या पावसामुळे यंदा रोपायच्या नुकसानी होईल होत्या. चालेल, धन्यवाद. कांद्याची क्वालिटीनुसार बाजारभाव अशा प्रकारचा माल आहे. माऊली ज्वारी कुठले? चिंचखेडचे काय भाव गेला आज? 1050 रुपये. काल होते का? काल काय गेला होता? 1150. हाच माल होता का? बियाणं कोणतं आहे? गावठी घरगुतीचे का? यंदा ॲव्हरेजचा अंदाज आला का नाही अजून? कमी भेटू राहिला ना. चालेल, धन्यवाद. कांद्याची क्वालिटी बघू शकता अशा प्रकारचा माल आहे. माऊली ज्वारी कुठले? वरखेड्याचे आहे का? काय भाव आहे कांदे? 1152 गेला का? अजून एक आहे का? हा काय भाव गेला? 1285. 1152 आणि 1285 माल वेगवेगळे आहे का? एकच शेतकऱ्याचं एकाच वावरातला तरी फरक पडलाय. सगळं एकच, फक्त 2 ट्रॅक्टर मध्ये आणला तरी भावात फरक पडला. असं बियाणं कोणतं वापरताय? पुन्हा फुरचुंदी. ॲव्हरेज कसं आहे? यंदा दरवर्षीपेक्षा कमीची, त्यात बाजारभाव पण कमीची. कारण की मागच्या वर्षी ह्या टायमाला माझ्यामध्ये 1700-1800 असं काहीतरी मार्केट होतं. आता 1100-1200 रेंज आहे. साधारणतः 11-12 रुपये किलो खर्चच येतोय आज. जागेवरचा 11-12 रुपये किलो खर्च आहे. त्याच्यामुळे काहीच नाही, काही शिल्लक शेतकरी राहणार काहीच नाही. हे असं समजायचं का फुकटच देऊ राहिलो बस 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 आपण पिक. मग खरं आहे हे, कडू आहे पण सत्य आहे. फुकटच आहे डायरेक्ट. फक्त शेतकरी चालू आता बरोबर नाही येत. ते म्हणते आता काही
युद्धामुळे भाव पण मग युद्धाच्या आधी एक महिना, आता मी व्हिडिओ काढतो ना, युद्धाच्या आधी एक महिना आधी मी पाहिलंय मार्केट डाऊन होतं लाल कांद्याचं. मग तेव्हा युद्ध चालू होतं का ते मला कळत नाही नेमकं. युद्ध तर नंतर चालू झालं. शेतकऱ्यापाशीच सगळं आहे. चालेल, धन्यवाद हा. कांद्याची क्वालिटी बघू शकता, अशा प्रकारचा माल आहे. माऊली ज्वारी कुठले कुठले कुंडानं काय भाव गेले कांदे आज? 1100 रुपये का? काल होते का? काल काय भाव गेले ते? 1091 गेले ते का? त्याच लेवल मध्ये गेलाय का? बियाणं कोणतंही घरचंच आहे का? ऍव्हरेज कसं आहे यंदा? ऍव्हरेज चांगलं देऊ राहिलं ना. बाजारभाव काय वाटतो? वाढायला पाहिजे. साधारणतः काय अपेक्षा आहे? काय घ्यायला पाहिजे? 15-17 तरी पाहिजे वल्याच्या मानानं. नंतर सुकल्यावर ते तुझं वेगळाच पाहिजे, तुझं काही विषय नाही. कारण तेव्हा घट होती, सडगाण होती, सगळंच होतं. 1500 ते 2000 विकला पाहिजे असं. चालेल, धन्यवाद हा बाबा. कांद्याची क्वालिटी बघू शकता, मोठ्या साईज मध्ये कांदा आहे, क्वालिटी एक नंबर आहे. ज्वारी कुठले? गोरण काय बघेल कांदे आज? 1275. साईज पण एवढी मोठी आहे मित्रांनो, क्वालिटी एक नंबर आहे. तरी त्यानुसार बाजारभाव कमीचे, कारण की एवढी क्वालिटी चांगली असताना काहीतरी सरकारनं याच्यावरती काहीतरी केलंच पाहिजे. खूप मेटाकुट्टीच आलाय शेतकरी, म्हणजे रोजची व्यथा बघा होतीच, रोजचं रडगाणं तेच आहे. ऍव्हरेज कसं देऊ राहिले अंदाज? ऍव्हरेज बरं आहे ना. चालेल, धन्यवाद. कांद्याची क्वालिटीनुसार बाजारभाव अशा प्रकारचा माल आहे. बघू काय बाजारभाव निघालेला आहे. माऊली ज्वारी कुठले? पराठीचे काय बघायला कांदा? 1070 रुपये गेला का? काल होते का? काल काय गेला होता? 970. आज 1070. आज थोडा वाढला असं. बियाणं कोणतं आहे? प्रशांतचं आहे का? ऍव्हरेज चांगलं देऊ राहिलं ना. चालेल, धन्यवाद.